मारुती चितमपल्ली सरांचे लेखन म्हणजे वाचकांसाठी मोठी पर्वणीच आहे. त्याने केलेल्या लेखनातून वाचक थेट ते दृश्य आपल्या समोरच घडतंय व आपण ते आपल्या डोळ्यांसमोरच पाहतोय असा भास झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचे लेख प्रत्यक्षरित्या वाचकांना त्यांच्या जंगल भटकंतीत त्यांनी केलेले निरीक्षण व अनुभवांसोबत घेऊन जातात. तसाच लेख आपण आज अभ्यासणार आहोत. त्याचे नाव आहे वेणू वाजताहेत. या लेखात सरांना नाकेर पक्षाचे घरटं शोधताना आलेला भयानक असा प्रसंग या लेखाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासमोर अतिशय योग्य अशा शब्द मांडणीतून मांडला आहे. चला तर आपण या लेखाला सुरुवात करूया. वेणू वाजताहेत. पक्षी संशोधनाच्या निमित्तानं मी गेली 1-1.5 तप अज्ञात प्रदेशातून फिरतोय. जिथं माणसाचा वावर नाही अशा ठिकाणी राहिलो. रानवट गूढ अशा झिलानी आणि दलदलीभोवती झपाटल्यासारखा भटकतोय. ही गोष्ट आहे 1976 सालची. श्रावणात पाऊस कमी होई. जिकडं तिकडं हिरवगार धान बांधातून उभं असे. धुऱ्यावर पडार फुललेली असायची. एखाद्या धान नसलेल्या बांधीतल्या नितळ निळ्या पाण्यात त्यांची हवेत डुलणारी मोरपिशी पांढरी फुलं प्रतिबिंबित होत. पडारीतल्या घनवर या रानबदकांची पिलं बांधातल्या पाण्यातून विहार करीत दिवसादिवसानं मोठी व्हायची. विद्वानांनी दुर्मिळ ग्रंथ, प्रवाशांनी साहस, कवींनी कल्पना व सामान्य माणसांनी पैशाचा छंद घ्यावा तसा पावसाचा बहर संपताच मी नाकेर पक्षाचे घरटे शोधण्यास सुरुवात करी. नाकेर ही रानबदकांची मोठी जात. काळा पांढरा रंग, काळ्या पंखावर जांभळी झाक, सुंदर पांढऱ्या मानेवर काळे ठिपके, नाराच्या चोचीवर नाकासारखा मांसल जांभळा एवढा कोंब म्हणून त्यास नाकेर म्हणतात. मादी दिसायला नारासारखीच पण चणीनं लहान. तिला मात्र चोचीवर कोंब नसतो. हे नाकेर झाडाच्या पोखरीत उंच ठिकाणी घरटं करतात. अशा घरट्याचं अप्रतिम चित्र लावतर नामक पक्षीशास्त्रज्ञानं कॅमेऱ्यातून टिपलं आहे. गेली 6 वर्ष मी या नाकेराचं घरटं शोधतोय पण ते मिळत नाही. या पक्षानं जमिनीवर झुडपात घरटं केल्याचं पाहिले असल्याचं वैनगंगेकाठच्या गवळाळा गावातल्या मंगर ढिवरानं सांगितलं. बागटीच्या वारलो ढिवरानं नावा तलावाच्या एका लहान बेटावर नाकेराचा गोदा पाहिल्याचं सांगितलं. पण या गोष्टी फार जुन्या, 10-12 वर्षापूर्वीच्या. अलीकडे त्यांचं घरटं एक गूढ झालंय. याच दिवसात त्यांची वीण होते. दरेकसा जवळच्या दलदलीत ते गोदा करतात असं ऐकलं होतं. भंडारा जिल्ह्यातील सालेकसा तहसीलीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर दरेकसाचं कुवार जंगल आहे. आणि आता वर आभाळाकडे डोळे लावून झाडावर असलेलं त्यांचं घरटं शोधण्याऐवजी खाली जमिनीवर धुंडाळावं लागणार होतं. पुजारी टोला तलावाच्या कोठाराच्या घाटावर बसलं की थंडीच्या काळात नाकेर आपली उडणारी पिलं बरोबर घेऊन मांडवगड ओलांडून या तळात उतरताना दिसायचे. इथल्या पाण्यात पूर्णपणे बुडालेल्या धानात ही पिलं चरत चरत मोठी व्हायची. डोंगीतून सरसर धानातून जाणाऱ्या ढिवराची चाहूल लागताच ती डुबी मारून चोचीनं गादाला धरून बराच वेळ पाण्यात राहायची. ही अविस्तीर्ण दलदल महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवरल्या निर्मनुष्य घनदाट जंगलात आहे. हिवाळ्यात व उन्हाळ्यात मी ही दलदल पाहिली आहे. तिचं रहस्य कळावं म्हणून अनेकदा तिच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या आहेत. 15-20 एकराच्या दलदलीच्या खोलीला अंत नाही. त्यात जांभूळ, पार जांभूळ व सदाहरितपर्णी झाडं उभी आहेत. भोस, वेत व देवनळानं तिच्या पाण्याचा पृष्ठभाग झाकला आहे. इथं अनेक चुकार गुरं फसली. ती पुन्हा बाहेर येऊ शकली नाहीत. तानेनं व्याकुळ झालेला एका दुसरा वाटसरू चुकून पाणी प्यायला गेला ते त्याचं शेवटचंच पाणी पिणं झालं. ही गूढ दलदल तिथल्या दशकृषीतल्या लोकांना ऐकून माहीत आहे. या दलदलीकडे जायला अनेक रस्ते आहेत. एक मार्ग गोंदिया आमगाव दरेकसा असा आहे. तो अंदाजे 40 किलोमीटरचा आहे. नागपूर रायपूर या राष्ट्रीय महामार्गावर 140 किलोमीटर अंतरावर देवरी गाव लागतं. या गावाहून सावली डोंगरगाव, पुजारी टोला, दरेकसा असा हा 50-55 किलोमीटरचा प्रवास. पुजारी टोळा तळापासून दरेकसाकडे जाणारा रस्ता नहराच्या कडेने जातो.
दरेकसा हे मध्य रेल्वेवरील एक छोटंसं स्टेशन आहे. गोंदिया बिलासपूरकडे जाणारी पॅसेंजर गाडी तिथे थांबते. स्टेशनच्या लगत बल्लारपूर कागद कारखान्याचं बासाचं प्रचंड आगार आहे. आजूबाजूच्या जंगलात तोडलेला बास इथल्या आगारात आणला जातो. इथून 10-1 किलोमीटर अंतरावर जंगलातील पाऊल वाटेनं गेलं की दलदलीकडे जाता येतं. दल्लूगोंड या भागातला माझा वाटाड्या व सोबती आहे. लहानपणापासून तो या दलदलीभोवती फिरतोय. सारी दलदल त्याला एखाद्या पवित्र ग्रंथासारखी तोंडपाठ आहे. एखादा जलपरीनं दलदलीत अलगद पावलानं चालावं ते फक्त दल्लूनं. आई बानं त्याचं ठेवलेलं नाव कुणाला माहीत नाही, पण या दलदलीशी त्याच्या जुळलेल्या नात्यामुळं लोक त्याला दल्लू अशी हाक मारतात. उंच पुऱ्या शिडशिडीत अंगाच्या दल्लूकडे पाहिलं की देवानं त्याला काळ्या रुखातून कोरल्यासारखं वाटतं. माणसाची त्याला भीती वाटत नाही. वाघ अस्वलाशी झुंज घेण्याची त्याची ताकद आहे, पण पालीपुढं विंचवानं नांगी टाकावी तशी भूताखिताची त्याला भीती वाटते. एकदा त्याच्याबरोबर या दलदलीला प्रदक्षिणा घालत होतो. दल्लूकडून दलदल वाचायला शिकत होतो. तेव्हा तो भीतियुक्त आदरानं सांगत होता, साप, या दलदलीत आसरा राहतात. आसरा? मी न उमगून विचारलं, म्हणजे कोण? पाण्यातल्या पर्याजी तू पाहिल्यास? हो जी. कशा दिसतात? मी काय सांगू, तसं धरित्रीवर रूपच नाही. पुन्हा एकदा कुठल्याशा प्रसंगावरून तो सांगत होता, साहेब, या दलदलीभोवती परीस फिरतोय. परीस? हो जी. त्यानं लोखंडाला शिवलं की सोनं होतं. अरे, परीस कोणी पाहिलाय का खोळ्या? हो जी, मीनी बघितलाय. मी मनात म्हणालो, दल्लू कधी खोटं बोलत नाही. असा निष्पाप हसरा चेहरा माझ्या पाहण्यात नाही. थोड्या वेळानं भानावर येऊन विचारलं, मग पुढं? एकदा तो दलदलीभोवती फिरताना मला दिसला. अरे, परीस म्हणजे एखादा जीव प्राणी असल्यासारखाच तू सांगतोयस. हो जी, त्याला जीव होता. कसा दिसायचा? मी काय सांगू, तसं धरित्रीवर रूपच नाही. मी त्याच्या मागं लपतछपत जात होतो. एखाद्या तित्राला पकडावं तसं त्याला धरणार होतो. मग पुढं? उत्सुकतेने विचारलं. परीसाला वाटलं एक माणूस आपल्या मागून मागून येतोय. एकदम तो दगड होऊन पडला. मी तो दगड धरून ठेवलाय. तेव्हापासून दल्लू या मातीचा राहिला नाही. तो दलदलीचा होताच, आता आभाळाचा झाला. नुसता त्या दगडाच्या स्पर्शानं असं झालं, त्याचा कायापालट झाला. एल्वे दलदलीच्या प्रदेशाकडे जंगलातल्या किंवा नहराच्या रस्त्यानं सहज जाता येतं. दवानं सारी धरित्री नाहून निघाली असता इथला नहराच्या रस्त्यानं प्रवास करणं मोठा आनंद देणारं असतं. नहरातून निळं हिरवं पाणी वाहत असतं. नहराच्या दोन्ही बाजूनं हिरवीगार धानाची शेतं, ती डोळ्यांना मनोहर वाटतात. शेत व नहराच्या दोन्ही बाजूनं हिरवीगार विविध प्रकारची पाखरं चरताना दिसतात आणि रस्ता एखादी सरळ रेघ मारावी तसा. जीप त्या निळाई हिरवाईत वेगानं व अल्लद जाते. कुठं उंचवटा खळगा नाही, आदळपट नाही. वाटतं हा रस्ता कधी संपूच नाही. वाहणाऱ्या जीवनाबरोबर आपलं गज्जीवन वाहू लागतं. विस्मृतीतल्या अनेक आठवणी व आनंदाचे प्रसंग एखाद्या घरट्यातून पाखराची पिलं डोकवावी तसे डोकावू लागतात. उन्हाळ्यात जंगलातल्या रस्त्यानं अथवा नहराच्या वाटेनं धुळीचे लोट उठतात. नाकातोंडात धूळ जाते. कानात गरम वारे वाहू लागतात. केसावर मातीचा लाल थर साचतो. तहानेनं जीव व्याकुळ होतो. आजूबाजूची सारी सृष्टी काळवटून जाते. वावरात कोणी चिटपाखरू दिसत नाही. वाटा लांबच लांब वाटू लागतात. नहर सुकून जातो. तर पावसाळ्यात सारे रस्ते धुकून जातात. पण पुलिया नसलेल्या त्या रस्त्यावर पुरुषबळ खोल खड्डे पडतात. घाटातला रस्ता वाहून जातो. बट्टीवरील झाडं वादळात रस्त्यावर आडवी पडली की पार दिवाळीपर्यंत कुणी ती बाजूला सारीत नाहीत. कधी कधी पुजारी टोला जलाशयातून डोंगीतूनही या दलदलीकडे जाता येतं. पण या मार्गानं जाताना पाण्यात लपलेल्या झाडाच्या थुटीची भीती वाटते. अजाणता एखाद्या थुटावर डोंगी आपटली तर उपडी होते. पट्टीचा पोहणाराही दमतो. आता तर पावसाळाच होता, त्यामुळं पाण्याला खूप ओढ होती. जरा थोडं धारेला लागलं की संपलं सारं. शेवटी मी ठरवलं की तळाकाठच्या पार रस्त्यानं जायचं. बांधावरनं नदी ओलांडायची. जंगलातल्या पाऊलवाट्यानं आम्ही जात होतो. बरोबर दल्लू होता. तो या इथं म्हणून 10-12 किलोमीटरवर येईल. अंतराचा व वेळेचा त्याला अंदाज नाही. बस चालत राहायचं एवढंच त्याला माहीत. त्या दिवशी तसंच झालं.
सकाळपासून चालतोय तरी दलदलीचा पत्ता नाही. तिन्ही सांजा झाल्या. वाटेत आम्हाला मुसळधार पावसानं गाठलं. अशा वादळी पावसाळ्यात कधी कोणी जंगलातल्या वाटेनं जात नाही. क्षणोक्षणी विजा चमकत होत्या. कानठळा बसवणारा विलक्षण गडगडाट होत होता. विजेचा लख्खन प्रकाश पडायचा. पावसानं न्हावून निघालेली वनश्री उजळून निघायची. कुठल्या झाडाच्या आसऱ्याला थांबू नका म्हणून दल्लूनं मला उघड्या रानात नेलं. धुवाधार पडणाऱ्या पावसाच्या सरीकडं पाठ फिरून अंग आक्रसून पावसात सापडलेल्या एखाद्या गुराप्रमाणे आम्ही स्थिर उभे होतो. क्षणात समोरच्या मोहाच्या प्रचंड झाडावर विजेचा लोळ पडला. उभं झाड कोलमडून आडवं पडलं. पानं काळी ठिक्कर पडली. जिथं वीज पडली तिथं कमरे एवढा खड्डा पडला. पाखरासाठी जीव गमावून बसलेल्या एका चिनी माणसाच्या कथेची मला आवेगानं आठवण झाली. वादळी पावसात पाऊलवाट दिसत नव्हती आणि आता तर ती पार पुसून गेली होती. दल्लूच्या पायाखालचं रान म्हणून अंदाजानं वाट काढीत तो पुढं जात होता. पुजारी टोला जलाशय आणि आजूबाजूचं जंगल आभाळात सामावून गेलं. तो सारा प्रदेश एखाद्या सागरासारखा विस्मयजनक रौद्र विस्तीर्ण वाटत होता. वादळामुळे किनाऱ्यावर लाटामागून लाटा आदळत होत्या. आता अंधारू लागलं. पाऊस थांबण्याचं काही चिन्ह दिसेना. अंगावरचे कपडे भिजून ओले चिंब झाले. बुटातले पाय गारठले. दल्लूनं रानकेळीच्या पानाची छत्री करून ती डोक्यावर धरली होती. इतक्यात तळ्यात काहीतरी धपकन दगडासारखं पडलं. दल्लूला थांबून विचारलं, एवढा मोठ्यानं आवाज करीत काय पडलं? भुताड्याजी. भुताड्या? मी न समजून म्हणालो. अहो साप, उदाळ्यानं पाण्यात उडी घेतली. आता माझ्या लक्षात आलं. पाणकुत्रा आमची चाहूल लागताच दणकन पाण्यात कुदला. त्याचा हा आवाज. डोंगर माथ्यावर आम्ही पोचलो. एवढा भाग उजाड होता की दुरून पाहिलं काही जंगली कबुतर उडत उडत एखाद्या पातळात गडप व्हावी तशी त्या डोंगर माथ्यावर नाहीशी होत होती. मला आश्चर्य वाटलं. दल्लू, ही कबुतर कुठं जात आहेत? मी त्याला थांबून विचारलं. साब, इथं कबुतरांची कप्पी हाय. कबुतरांची कप्पी? मी न समजून त्याला विचारलं. त्याला बहुवर्ष झाले जी. इथं डोंगर पोखरला आहे. त्यात बहु कबुतर रात्रीची आसऱ्याला येतात. आम्ही माथ्यावर आलो. नुसता फत्तर पसरला होता. त्यात मोठं विवर होतं. मी आत डोकावलो. अंधार गुडूप होता. जवळच्या कमांडर टॉर्चचा प्रकाश झोत आत फेकला. तशी अनेक कबुतर डोंगराच्या गुहेत उडताना स्थिरावताना दिसली. काही प्रकाशाच्या झोताबरोबर वर येत होती. त्यातून कबुतरेच्या शिटेचा जीव घेणा उग्र दर्प वर येत होता. मी टॉर्च बंद केला. इतक्यात 4-5 मोठी चामगिधाडं वेगानं विवरातून बाहेर पडली. मी बाजूला सरकून उभा राहिलो. वाघुळं एकामागून एक चित्कारत विवराबाहेर पडून पुजारी टोला जलाशयाच्या दिशेनं कितीतरी वेळ उडत होती. दल्लूलाही कबुतरांची कप्पी माहीत होती. खाली रात्रीच्या मुक्कामाला राहता येईल अशा 2 गुहा असल्याचं दल्लू सांगत होता. त्या गुहेत रात्री वाघ आसऱ्याला येतो असं तो म्हणत होता. मनात म्हटलं, वाघाच्या गुहेत जावं की नाही. मग विचार केला व म्हटलं, चल बघू खाली. एका अरुंद पाऊलवाटेनं आम्ही हळूहळू खाली उतरत होतो. वाट निसरडी होती. त्यावर शेवाळ होतं. दगडी फुलं उगवली होती. मी खाली बसून अगदी सावधपणे हळूहळू घसरत खाली जात होतो. निसरड्या वाटेनं पाय घसरून पडू नये म्हणून दल्लू मध्येच एखादा आधारस्तंभासारखा उभा राहून खाली सावकाश उतरण्याच्या सूचना देत होता. इतक्यात गुहेतून धुराच्या गुंडाळ्या पाझरत रिमझिम बरसातीत विलीन होत असल्याचं जाणवलं. वाटलं या गुहेत आज कुणीतरी मुक्कामाला असावं. पण कोण असेल? एखादा चोरटा शिकारी तर रात्रीचा वस्तीला नसावा. मध्य प्रदेश इथून जवळच आहे. एखाद्या दरोडेखोराची टोळी तर नसावी. या विचारानं माझ्या अंगावर काटा आला. आपण भलतं धाडस करून या दरोडेखोरीच्या टोळीत सापडलो आणि त्यांनी आपल्याला पळवलं तर? असे विचार मनात येत असतानाच आम्ही कप्पीच्या बिकट वाटेनं खाली उतरलो. अगदी निमुळती वाट होती. उजवीकडची वाट कबुतरांच्या गुहेकडे जात होती. डावीकडच्या गुहेतून धूर वर येत होता. दल्लू पुढं जात होता. आता अंधार पडला होता आणि जंगलामुळं तो शतपटीनं वाढला होता. खाली वेगानं वाहणाऱ्या ओढ्याचा आवाज येत होता. गुहेच्या तोंडाजवळ आलो. पेटलेल्या धुनीपाशी एक साधू बसला होता. कमरेभोवती एक लंगोटी. धुनीच्या नारंगी उजेडात त्याचा चेहरा दिसत होता.
मी माणसांचे अनेक चेहरे पाहिले आहेत, पण एवढी तेजपुंज मुद्रा मी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. केसाच्या पार जटा झाल्या होता. त्यानं माझ्याकडं डोळे वर करून पाहिलं आणि मानेनच खुणावून बसायला सांगितलं. मी धुनीपाशी बसलो, शेक घेत होतो. जवळच एका दगडी दिव्यात मंद वात तेवत होती. आता हळूहळू गुहेच्या आतला भाग दिसू लागला. ती गुहा बरीच लांब होती. तिथे एका माणसाला ब्लँकेटमध्ये लपेटून आडवं टाकलं होतं. शेजारी एक तरुण स्त्री विमनस्क अवस्थेत बसली होती. ती गोरीपाण आणि सुंदर होती. कानात सोन्याच्या रिंग्स, आधुनिक पोशाख, रंगीबेरंगी साडी, बिनबाह्यांचा ब्लाऊज. आम्हाला पाहून तिला धीर आला असावा. मी मात्र तिथल्या या अनपेक्षित दृश्यानं आश्चर्यचकित झालो. असल्या आडमार्गात घनदाट जंगलातल्या गुहेत ही तरुणी कोण? ब्लँकेट लपेटून झोपवलेला तो तरुण कोण? कारण तोही चेहऱ्यानं रंगानं रुबाबदार वाटत होता. त्याला काय झालंय? हा साधू कोण? अशा या रहस्यमय वातावरणात मी थोडा वेळ बसलो. प्रश्नार्थक मुद्रेनं मी एकदा साधूकडं व एकदा त्या दोघा तरुण तरुणीकडं पाहू लागलो. त्या साधूनं माझं मनोगत जाणलं असावं. क्षणात आमच्यातलं परकेपण नाहीसं झालं. युगायुगानं आम्ही एकमेकांना परिचित असल्याचं भासलं. तो सांगू लागला, हे दोघं माझ्या दर्शनाला भिलं येऊन आली. हा रशियन तरुण उत्खनन शास्त्रज्ञ व इंजिनियर आहे. ही तरुणी हिंदू आहे. दोघं पती पत्नी आहेत. दुपारच्या वेळेला इथं आग्यामोहोळ उठलं. माशांनी त्याच्यावर एकाएकी हल्ला चढवला. ही तरुणी गुहेत आश्रयाला गेली. हा कपारीखाली जाऊन ओढ्यात बुडी घ्यायच्या हेतूनं खाली उतरू लागला. पण वाट बिकट होती. तिथंच माशांनी त्याला घेरलं. तोंडावर व मानेवर कडकडून डसल्या. त्याचं तोंड सुजलं. त्याची शुद्ध हरपली. तो आता हळूहळू शुद्धीवर येत आहे. या अघटित प्रसंगानं त्या तरुणीच्या तोंडचं पाणी पळालं असावं. त्यांनी भिलईहून आणलेला फराळाचा डबा, बास्केटमधला ब्रेडचा पुडा, फळं इत्यादी खाद्यपदार्थ तसेच एका कोपऱ्यात तिथे पडले होते. तिनं त्या वस्तूंना स्पर्शही केला नव्हता. आमच्या संभाषणात दल्लूनं भाग न घेता शेजारच्या गुहेतली जमीन साफसूफ केली. आता आम्हाला इथंच मुक्काम करावा लागणार होता. दल्लूनं खालच्या ओढ्यातून शागलमध्ये पाणी आणलं. टेंभुर्णीच्या दांडक्याची एक मशाल त्यानं पेटवली. गुहेत उजेड पडला. सांबराचं कातडं अंथरलं. त्यावर त्यानं आमचं सामान ठेवलं. दुर्बीण, कॅमेरा, टेप रेकॉर्डर, हॅवरसॅक, एक ना अनेक. अंगातले कपडे ओले झाले होते. ते आगोटे पेटवून तिच्या उभेत सुकवायला घातले. बरोबर टोस्ट होते, फळं होती, दुधाचं चॉकलेट होतं, थंड कॉफी होती. ते खाल्लं. दल्लूलाही दिलं. एवढं सारं आटोपेपर्यंत मध्यरात्र झाली. आगोटीजवळ आम्ही बसलो. दल्लू सांगत होता की खालच्या ओढ्याकाठी बन्सरीबासाचं रान आहे. एवढ्या साऱ्या भागात फक्त इथल्या ओढ्याकाठीच बन्सरीबासाच्या रांजी आहेत. खूप दूरदूरचे लोक इथं येऊन हा बासरीचा बास घेऊन जातात. दल्लू आगोटीपुढे जागत होता. मध्ये डुलकी घेत होता. आगोटीत तेंदूच्या काड्या अधूनमधून टाकीत होता. नारंगी रंगाच्या ठिणग्या गुहेतल्या अंधारात चटक चांदण्यासारख्या उडत होत्या. सांबराच्या कातड्यावर स्लीपिंग बॅगमध्ये पडल्या पडल्या माझा डोळा लागला. खालच्या वेणुवनात कृष्ण मधुर बासरी वाजवीत आहे. राधेला बोलावीत आहे. राधा मोहमुग्ध होऊन त्याच्या भोवती बेफान नाचत आहे. वेणुवंशाच्या निळ्या हिरव्या घनदाट छाया पाण्यात पडल्या आहेत. कबुतरांचं कूजन चाललेलं आहे. पपिया गात आहे आणि कोणीतरी गोड गळ्यानं गीत गोविंदमधली गीतं आळवीत आहे. असं स्वप्न मला झोपेत दिसलं. मला जाग आली तेव्हा बाहेर फटफटीत उजाडलं होतं. आगोटीपुढं दल्लू अंगाचं मुटकुळं करून हाताच्या उशीवर गाढ झोपला होता. त्याला पहाटे पहाटे झोप लागली असावी. त्या साधूचं, त्या तरुण जोडप्याचं कुशल पाहिला मी थोडा चालत चालत गुहेजवळ आलो. तो तिथं कुणीच नव्हतं. हे सारं काय गोड बंगाल आहे त्याचं आकलन होईना. दल्लू देखील माझ्याकडं प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहत होता. आता त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. मी त्याला त्याविषयी विचारलं. तो उगी बसला. अजून दलदल दूर 10-15 किलोमीटरवर होती. इथून गावही 2-3 किलोमीटरवर होतं. रात्रीच्या या घटनेनंतर इथं चहा पाणीत करीत बसावंसं वाटेना. दल्लूची देखील तशी तयारी दिसेना. निघण्यापूर्वी एकदा कबुतराची कप्पी पहावी म्हणून तिथे प्रवेश केला. तो एक अर्धगोलाकार विस्तीर्ण बौद्ध विहार होता. विहारात प्रवेश करण्यापूर्वी मी बूट काढून ठेवले. विहार खोदताना जागजागी अरुंद छज्जे ठेवले होते.
त्यावर असंख्य कबुतरं कूजन करीत होती. जमिनीवर 1.5 फूट जाडीचा कबुतरांच्या शिटेचा थर साचला होता. पायांना त्याचा उष्ण स्पर्श जाणवत होता. एका कोपऱ्यात पार अंधार गुडूप होता. चाचपडत चालावं लागे. टॉर्चच्या उजेडात गाळानं भरलेली व शेवाळलेल्या पाण्याची टाकी दिसली. तेथून एक भुयार आतवर गेलं होतं. तिथं वटवाघुळं लोंबत होती. पाकोळ्या व देवकन्हई विलक्षण चपळाईनं इकडून तिकडं उडत होत्या. दल्लू म्हणाला, साब, पुढं जाऊ नका. यात मोठमोठाले सर्प आहेत. त्यांच्या अंगावर काळे केस आहेत. मग हे म्हातारे सर्प मरत का नाहीत? मी, नाही जी, साप कधी म्हातारे होत नाहीत. मग धरित्रीवरलं त्यांचं आयुष्य संपलं की त्यांना पंख फुटतात आणि ते आभाळात उडून जातात. कबुतरांच्या शिटेचा दर्प इतका उग्र होता की माझं डोकं गरगरू लागलं. माझी शुद्ध जाते की काय असं वाटलं. मी जवळच्या भिंतीचा आधार घेऊन उभा राहिलो. दल्लू घाबरून म्हणाला, साब, इथून लवकर निघूया, नाहीतर आणखीन काही बलामत येईल. ओढ्यात आम्ही तोंड हातपाय धुवून जंगलातल्या वाटेनं मार्गाला लागलो. काठावर बासरीबासाचं वन लागलं. इतकं अभूतपूर्व वेळूवन माझ्या पाहण्यात नव्हतं. वाहता पाण्यातल्या रांजीतले काही बांबू वाकून हळूवार स्पर्श करीत होते. त्यावर बसलेल्या पिवळ्या धमक हरिद्र पक्षाचं प्रतिबिंब मोठं विलोभनीय दिसत होतं. कदाचित हा वेणुवंशाचा विषय मनात घोळत असल्यामुळं मी जयदेवाच्या गीत गोविंदमधलं ते सुंदर स्वप्न पाहिलं असावं. ते गूढ वेळुवन, रात्री पाहिलेलं ते प्रेमी युगुल, तो रहस्यमय साधू यांचा विचार करीत आम्ही गावात प्रवेश केला. आडकोजी पाटलांच्या वाड्यासमोर उभे राहिलो. इतक्या सकाळी वाटसरू कुठूनही येणं शक्य नव्हतं. म्हणून पाटलांना विचारलं, कुठून येता साहेब? कबुतरांच्या कप्पीजवळून. रात्री तिथं मुक्काम होता. साप, अमावस्येच्या रात्री तिथं कुणी राहत नाही का? रात्री तुम्हाला काही दिसलं? धुनीपूरचा तो साधू, ब्लँकेटमध्ये लपेटलेला तो गोरा तरुण, त्याच्या शेजारी बसलेली ती सुंदर तरुणी, हे मी सारी बघितलं. त्या साधूशी बोललो देखील. त्यानं सारी हकीकत सांगितली. तेच म्हणतो, पाटील काळजीयुक्त होऊन उद्गारला. पण सकाळी उठून पाहतो तो त्यातले कोणी दिसले नाहीत. कशी दिसतील? भूतच ती. भूत? मी आश्चर्यचकित होऊन म्हटलं, साहेब, तुम्हाला जंगलातल्या लोकांना जंगली प्राणी, झाडी झुडपं, नदी नाले, कप्पी, भूतखित, आसरा यांच्यापासून अभय वरदान आहे. म्हणून वाचलात. रात्रीचं सारं दृश्य पाहून आजपर्यंत कोणी माणूस जिवंत परतला नाही. आता पाटलाकडून सारं ऐकून माझ्या अंगावर सरकन काटाच आला. पाटलाने नंतर जी काही हकीकत सांगितली तिचा आशय खालीलप्रमाणे होता. गोष्ट फार जुनी आहे. कबुतरांची कप्पी हा एकेकाळचा बौद्ध विहार होता. एकेकाळी ते नांदतं गाजतं धर्मपीठ होतं. बौद्ध भिक्षू तिथं ज्ञानार्जनासाठी येत. धम्मपदानी ते गुंजित होतं. धूप, दीप, चंदन, आगरूचं तिथे सुगंध दरवळे. विहाराच्या पायथ्याला ओढा आहे आणि ओढ्याकाठी बासरीबासाचं बन आहे. विहारात प्रार्थना चालू झाली की एक भला मोठा वाघ ओढ्यात बसून ती प्रार्थना ऐके. बौद्ध भिक्षू त्याला देवाचा वाघ म्हणत. त्याला अभय होतं. तो पूर्वजन्मीचा ब्रह्मदत्त होता असं म्हणतात. सारा दशक्रोशीत ही गोष्ट माहीत आहे. काळाच्या ओघात त्या बौद्ध विहाराकडं दुर्लक्ष झालं. नंतर विस्मृती झाली. जंगली कबुतरं त्या कप्पेत आसऱ्याला येऊ लागली. वाघाचं तिथल्या बासरीबानातल्या ओढ्यात येण्याचं थांबलं नाही. तो तिथं रोज येतो. ओढ्यात बसून विहाराकडे तोंड करतो. घंटा 2 घंट्यांनी परत जंगलात जातो. भिलईचा कारखाना त्यावेळी नुकताच सुरू झाला होता. रायपूर व राजनांदगाव जिल्ह्यात आता जंगलं राहिली नाहीत. कारखाना आला तशी आजूबाजूची जंगलं साफ झाली. जवळपासचं जंगल म्हणजे हे मांडवगडचं. कारखान्यातील एका रशियन तरुण इंजिनियरचं लग्न रायपूरच्या एका सुंदर युवतीबरोबर झालं. त्याला जुने अवशेष पाहण्याचा व शिकारीचा छंद होता. या विहाराच्या शोधात तो सपत्नी या जंगलात आला. विहाराजवळच्या गुहेत ते दोघे बसले. नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी तो वाघ आला. समोर हा वाघ आयता आलेला पाहून त्यानं कसलाही विचार न करता त्यावर गोळी झाडली. ठो ठोचा आवाज साऱ्या दशक्रोशीत उठला. त्या विहाराला अतिप्राचीन काळापासून आग्या मोहळ आहे. म्हणूनच त्याला आगेझरी म्हणतात. त्या गोऱ्या साहेबाचा दृष्ट हेतू माशांच्या लक्षात येताच त्याने त्याच्यावर कडकडून हल्ला चढवला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
ही तरुणी मात्र वाचली, पण हा सारा प्रकार पाहून ती गर्भगळीत झाली. इतक्यात ओढ्यातून एक साधू पायवाटेनं त्यांच्याकडे आला. त्यानं त्यांच्या सर्वांगाभोवती ब्लँकेट गुंडाळलं. हे सारं अद्भुत दृश्य पाहून ती तरुणी पार भ्याली. घनदाट अरण्य, एकटी, आजूबाजूला गाव नाही. साधूनं तिला धीर देत म्हटलं, बेटी, घाबरू नकोस. तुझ्या पतीच्या पूर्वसंचितात असंच होतं. एवढं म्हणून तो नाहीसा झाला आणि बसला बसल्याच तिचंही तिथंच प्राणोत्क्रमण झालं. त्या वर्षी मला नाकेर पक्षाचं घरटं शोधण्याचं काम अर्ध्यावरच सोडून परतावं लागलं. या घटनेनंतर दल्लू दलदलीपर्यंत यायला तयार नव्हता. मित्रांनो, सर इथे हा लेख संपवतात. तुमच्या या लेखाबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. व अशाच निसर्गाचे गूढ उलगडणारे लेख ऐकण्यासाठी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारात सामील व्हा. आपण पुन्हा भेटू अशाच एका निसर्गमय लेखातून. तोपर्यंत काळजी घ्या, निसर्गाशी एकरूप व्हा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.